उपस्थित टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅम, लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर केतकी दळवी मॅम आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय श्री अरविंद गोखले सर, तसेच उपस्थित सर्व शिक्षकवृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांचे मी सहाय्यक प्राध्यापक रोहन बावडेकर आजच्या या विशेष व्याख्यानामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। 23 जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्राने साजरी केली। त्याच पार्श्वभूमीवरती आपल्या आजच्या या विशेष व्याख्यानाचे प्रयोजन करण्यात आलेले आहे। आजच्या या विशेष व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभले आहेत ज्येष्ठ संपादक आणि लोकमान्य टिळकांच्या विचारांचे अभ्यासक आदरणीय श्री अरविंद गोखले सर। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। खरं तर गोखले सरांचा परिचय करून देताना मला आपल्या विद्यापीठाच्या ग्रंथालयातली एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते। आजही आपण आपल्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात गेलो आणि रिसेप्शन जवळील पुस्तकांच्या संचाकडे नजर टाकली तर सहज लक्ष वेधून घेणारं एक पुस्तक आपल्या नजरेस पडतं, ते म्हणजे टिळक पर्व। त्याच्या मुखपृष्ठावरील लोकमान्य टिळकांचे तेजस्वी व्यक्तिमत्व आपलं लक्ष वेधून घेतं आणि विशेष अभिमानाची बाब म्हणजे हे पुस्तक ज्यांनी लिहिलं आहे ते लेखक म्हणजे आजचे आपले प्रमुख वक्ते श्री अरविंद गोखले सर। ज्या लोकमान्य टिळकांच्या नावाने, विचारांनी आणि आदर्शांनी आपल्या विद्यापीठाची वाटचाल प्रेरित झाली आहे, त्या लोकमान्यांच्या विचारांची, त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या भूमिकेची नव्या पिढीला ओळख व्हावी, त्यांच्या विचारांमधून तरुणांना प्रेरणा मिळावी, याच उद्देशाने आजच्या या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे। आज आदरणीय गोखले सर आपल्याशी ब्रिटिशकालीन शिक्षण व हमालखाने या अत्यंत विचारप्रवर्तक विषयावर संवाद साधणार आहेत। लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले। शिक्षण हे केवळ पदवी किंवा नोकरी मिळवण्याचे साधन न राहता ते राष्ट्रभक्त, स्वाभिमानी, कर्तव्यदक्ष आणि स्वतंत्र विचार करणारी पिढी घडवणारे माध्यम असावे, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता। आज त्याच राष्ट्रीय शिक्षणाच्या विचारांचा वारसा आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून आपण पुढे घेऊन जात आहोत। लोकमान्य टिळकांचे विचार घराघरात आणि विशेषतः तरुणांच्या मनामनात पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारे श्री अरविंद गोखले सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ही निश्चितच आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। म्हणून आता मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅम यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय श्री अरविंद गोखले सरांचे पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन स्वागत करावे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आदरणीय गोखले सर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयातर्फे आपले मनपूर्वक स्वागत, धन्यवाद। आता कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे वळताना मी माझ्या सहकारी सहाय्यक प्राध्यापिका तेजश्री दौंडे मॅम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अरविंद गोखले सर यांचा थोडक्यात परिचय आपणा सर्वांना करून द्यावा। तेजश्री मॅम। धन्यवाद रोहन सर। नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापिका तेजश्री दौंडे आपणासमोर आजचे मान्यवर श्री अरविंद गोखले यांचा परिचय करून देण्यासाठी येथे उपस्थित आहे। श्री अरविंद गोखले हे मराठी पत्रकारितेतील ज्येष्ठ, अभ्यासू आणि अनुभवी पत्रकार असून त्यांनी 50 वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे। केसरी वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून ते पुढे केसरीचे 12वे संपादक झाले। त्यांनी सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयातून इतिहास विषयात MA पदवी प्राप्त केली आहे। त्यांना कॉमनवेल्थ प्रेस युनियनची प्रतिष्ठित हॅरी ब्रिटन मेमोरियल फेलोशिप प्राप्त झाली। तसेच अमेरिकेच्या इंटरनॅशनल व्हिजिटर्स प्रोग्राम अंतर्गत दक्षिण आशियातील तणावाचे नियंत्रण या विषयावर अमेरिकेचा अभ्यास दौरा करण्याची संधी मिळाली। वॉशिंग्टन येथील स्टिमसन सेंटर्सची फेलोशिप प्राप्त करणारे ते एकमेव मराठी पत्रकार असून त्यांनी तेथे भारत-पाकिस्तान संबंध आणि काश्मीर प्रश्नावर संशोधन केले। पत्रकारिता आणि अभ्यासाच्या निमित्ताने त्यांनी पाकिस्तानला 5 वेळा भेट दिली आहे। तसेच पंतप्रधानांसमवेत चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या देशांचे दौरेही त्यांनी केलेले आहेत।
अरविंद गोखले हे झी मराठीवरील लोकप्रिय असणारी अशी लोकमान्य या मालिकेचे संशोधन प्रमुख होते. तसेच महाराष्ट्र शासनाच्या लोकमान्य टिळक समग्र साहित्य संकलन समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. लोकमान्य टिळकांचे जीवन, राजकीय विचार, देशद्रोहाचे खटले आणि राष्ट्रीय चळवळीतील योगदान यावर त्यांनी सखोल संशोधन केलेले आहे. त्यांच्या मंडालेचा राजबंदी आणि टिळक पर्व या पुस्तकांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मंडालेचा राजबंदी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद द प्रिझनर ऑफ मंडाले या नावाने नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेला आहे. अष्टावधानी लोकमान्य आणि वज्रपुरुष ही त्यांनी लोकमान्य टिळकांच्या विविध पैलूंचे दर्शन घडवणारी महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत. पत्रकारिता, इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध आणि लोकमान्य टिळकांचा वैचारिक वारसा ही त्यांची लेखनाची प्रमुख क्षेत्रे आहेत. आज टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा विधी विभाग आणि कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेमध्ये श्री अरविंद गोखले हे ब्रिटिशकालीन शिक्षण की हमालखाणे या महत्त्वपूर्ण आणि विचारप्रवर्तक विषयावर आपले विचार मांडणार आहेत. तरी आजच्या या व्याख्यानासाठी आपणास लाभलेले हे ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि संशोधक यांचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद तेजश्री मॅम. यानंतर मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री अरविंद गोखले सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय डॉक्टर गीताली टिळक, लॉ फॅकल्टीच्या प्रमुख माननीय केतकी दळवी मॅडम, रोहन बावडेकर आणि मित्रो, मी प्रथमच टिळक जयंती आणि येणारी टिळक पुण्यतिथी या निमित्तानं लोकमान्य टिळक यांना आदरांजली वाहतो. त्याचबरोबर या विद्यापीठाचे दिवंगत कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांनाही मी माझी सश्रद्ध श्रद्धांजली अर्पण करतो, कारण ते गेल्यानंतर हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे विद्यापीठातला. लोकमान्यांची चतुःसूत्री बहुतेकांना माहिती आहे, हे मी गृहीत धरतो. राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वदेशी आणि अर्थातच स्वराज्य. यात पहिला क्रम हा स्वराज्याचा येतो. स्वराज्य म्हणल्यानंतर स्वराज्यासाठी राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार आणि स्वदेशी ही आवश्यक असते. आता हे सगळं इंटरलिंक्ड आहे आणि हेच नेमकं टिळकांनी हेरलेलं होतं की समाजाला जागं करायचं असेल, समाजाला शहाणं करायचं असेल तर या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि आपण एकमेकांवर अवलंबून असलेल्या या सगळ्या विभागांना एकत्र आणून, एकत्र गुंफून त्यातून देश नवा घडवण्याकडे आपण वाटचाल करावी. आता बहिष्कार म्हणजे स्वाभाविकच हा परदेशी मालावरचा बहिष्कार होता. बहिष्कार म्हटल्यानंतर त्यावेळेला असा वाद निर्माण झाला होता की हा बहिष्कार हा सरकारवरती आहे किंवा काय, आणि सरकारवरती असेल तर तो आम्हाला नको आहे असं नामदार गोखले आणि मंडळींचं म्हणणं होतं. त्यांना तो नको होता आणि टिळकांना तो खऱ्या अर्थानं तो हवाई होता. टिळकांनी परदेशी मालावरती बहिष्कार घालायचं ठरवलं आणि झालं असं की इंग्लंडमधून भारतामध्ये येणारा जो माल होता तो जवळपास 70% खाली आला आणि बहिष्काराचा परिणाम सगळ्या जगाला दिसून आला. आणि हा बहिष्कार हा खरा होता. सांगायचा मुद्दा असा की त्यांनी एका अग्रलेखामध्ये असं म्हटलं होतं की आपल्याला स्वतःचं राज्य पाहिजे, स्वतःचा देश पाहिजे. मग तुम्ही तुमच्या हाताने जेवणार की नाही, का तुम्ही तुमच्या आईच्याच हाताने आत्तापर्यंत जेवत होता तसेच जेवत राहणार आहात किंवा काय. तेव्हा जर तुम्हाला तुमच्या हातानं जेवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा स्वराज्याची आवश्यकता आहे. स्वराज्य हे त्यासाठी आहे. स्वराज्य कशासाठी आहे? तुम्ही तुमच्या हाताने जेवणं एवढाच महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. तुम्ही आत्मनिर्भर होणं, तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणं आणि देशाचा विकास घडवणं यासाठी त्याची आवश्यकता आहे. आता
टिळक जेव्हा असं विचारतात तेव्हा त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हा महत्त्वाचा भाग आहे. पण त्यासाठी ते वातावरण तयार करायला पाहिजे. ते वातावरण कसं तयार करणार हाही प्रश्न होता आणि ते वातावरण तयार करण्याची जबाबदारी एका अर्थानं टिळकांनी स्वतःवरती घेतलेली होती. आता हे मी अशासाठी सांगतोय की आपला आजचा विषय जो आहे तो ब्रिटिशकालीन शिक्षण की सरकारी हमालखाने असा आहे आणि याच विषयावरती सरकारी शिक्षण की हमालखाने या नावाचा अग्रलेख हा टिळकांनी लिहिलेला होता, हे लक्षात घ्या. मला हे सांगण्यापूर्वी एका गोष्टीचा मला उल्लेख करायचा आहे. आजच सकाळी मला वाराणसीहून एका प्राध्यापिकेचा फोन होता. त्यांनी असं विचारलं की तुमचं पुस्तक नवं येतं आहे ते फार चांगलं आहे, चांगलं असलं पाहिजे, कारण त्याचा विषय आहे तो लोकमान्यांचा ग्रंथवेध असा आहे. आणि ग्रंथवेध म्हणजे लोकमान्यांनी केलेली परीक्षणं आणि लोकमान्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना यांचं नुसतं संकलन नाही आहे, तर त्या काळात जाऊन त्यावरती केलेलं मी भाष्य आहे आणि म्हणून हे पुस्तक येत्या 1 ऑगस्टला प्रकाशित होणार आहे. तर त्यांनी जे सांगितलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तुम्ही सगळे विद्यार्थी आहात म्हणून हे सांगतोय मी की त्या पाटण्याला एका विद्यापीठाच्या नवीन नियुक्तीच्या संदर्भामध्ये गेलेल्या होत्या आणि तिथे ते PhD झालेले स्टुडंट्स हे त्यांच्यासमोर होते. त्या हिस्ट्री विभागाच्या आहेत आणि त्यांनी हिस्ट्री विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न केला की 1 ऑगस्ट 1920ला काय झालं. 1 ऑगस्ट 1920ला काय झालं म्हटल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी बरोबर सांगितलं की लोकमान्यांचं निधन झालं. पण त्यांनी विचारलं की आणखी काय झालं. आणखी काय झालं म्हटल्यानंतर मात्र कोणाला काहीही सांगता आलं नाही. ते काय होतं तर 1 ऑगस्ट 1920लाच महात्मा गांधींनी असहकाराचं आंदोलन पुकारलेलं होतं आणि हा असहकार आंदोलनाचा जो भाग होता तो महत्त्वाचा भाग असा होता की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं हे आंदोलन, सुरू केलेली स्वदेशीची चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे आणि ती पुढे न्यायची असेल तर असहकाराच्या आंदोलनाला बळकटी आणणं हा आपला महत्त्वाचा भाग आहे. पण एकाही विद्यार्थ्याला, एकाही PhD स्टुडंटला हे सांगता आलं नाही की असहकाराचं आंदोलन हे गांधीजींनी टिळकांचा मार्ग पुढे नेण्याच्या दृष्टीनं सुरू केलेला होता, हे कोणालाही सांगता आलं नाही. हे खरं दुर्दैव आहे. सांगायचा भाग असा आहे की लोकमान्यांचं आंदोलन आपण पुढे नेतोय हे गांधीजींनी याच्यातनं घालून महत्त्वाचं उदाहरण घालून दिलं आणि समाजाला आश्वस्त केलं की आता टिळकांचा खऱ्या अर्थानं उत्तराधिकारी मी आहे आणि ते तसंच झालेलं होतं. हे आपल्या लक्षात आलं असेल. हे टिळक विद्यापीठ आहे आणि लोकमान्यांचं खऱ्या अर्थानं अगदी मुळापासून म्हणता येईल असं खरं स्मारक हे टिळक विद्यापीठ आहे. आणि अगदी डॉक्टर चिंग काशीकरांपासून ते आपल्या डॉक्टर गीताली टिळक यांच्यापर्यंत सगळ्यांनी हे विद्यापीठ कशा पद्धतीनं आपल्या समाजामध्ये पाय रोवून उभं राहील हे पाहिलेलं आहे. माझे मित्र आणि एकेकाचे सहकारी डॉक्टर दीपक टिळक आणि माझे गुरु जयंतराव टिळक यांनी या विद्यापीठासाठी जे काही कष्ट उभारले त्या कष्टाला आलेलं फळ आपण आज पाहतो आहोत. तर हे खरं एका अर्थानं धगधगतं स्मारक आहे आणि त्या ठिकाणी मला बोलायला मिळतं आहे हे माझं भाग्य आहे असं मी मानतो. आता मूळ विषयाकडे येतो. टिळकांनी असं म्हटलेलं होतं की हे सरकारी हमालखाने हे कसं निर्माण झालेले आहेत
तर सरकारी हमालखाने म्हणजे काय? लोकांना शिक्षण जे द्यायचं आहे ते कारकून तयार करण्यासाठी उभारलेली ही रचना आहे. जी विद्यापीठं त्या काळामध्ये निर्माण झाली, त्या काळामध्ये लॉर्ड कर्झन या व्हाईसरॉयचं कलकत्त्याला एक भाषण झालं विद्यार्थ्यांपुढे, आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला विद्यार्थी पाहिजेत. ते कसे पाहिजेत? तर ते आमच्यासाठी उपयोगी पडतील असे विद्यार्थी आम्हाला हवेत. हे 1904चं त्यांचं भाषण आहे. असे विद्यार्थी पाहिजेत म्हटल्यानंतर टिळकांनी विचारलं की हे विद्यार्थी फक्त तुमच्या टांका आणि वळकट्या उचलण्यासाठी आहेत की काय? हे विद्यार्थी फक्त हमालखाने बसून, म्हणजे हमालखाने हे त्यातलं महत्त्वाचं होतं. आणि हमालखाने का? तर ते हमाली करायला उपयोगी पडतील, ते सरकारच्या हमालीच्या दृष्टीनं उपयोगी पडतील, म्हणून ते हमालखाने तुम्हाला तयार करायचे, अशी मांडणी त्यांनी त्या अग्रलेखातून केलेली होती. हे कसं झालं? तर टिळक ज्या वेळेला डेक्कन कॉलेजमध्ये शिकत होते त्यावेळेला टे आणि आगरकर हे दोघंही समकालीन विद्यार्थी होते आणि ते दोघंही एकाच वेळेला डेक्कन कॉलेजमध्ये शिकत होते. आणि ते शिकत असताना दोघांनीही प्रतिज्ञा केली की आपण सरकारी नोकरी करायची नाही आहे, आपल्याला सरकारी नोकरी करायची नाही आहे, आपल्याला जे करायचं आहे ते राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना जागं करणं, लोकांना शिक्षण देणं, आणि महत्त्वाचं काय तर ते राष्ट्रीय शिक्षण देणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि हे दोघांनी मान्य केलं होतं. त्यावेळेला मी प्रतिज्ञा केली होती. आणि त्यावेळेला आगरकरांनी आपल्या आईला पत्र लिहिलं की आई, तुझी जर अशी कल्पना असेल की मी शिकून मोठा झालो की सरकारी नोकरी करीन, मग मोठं नाव कमवीन आणि मग मोठा कोणीतरी एखादा अधिकारी होईल, आणि अधिकारी झाल्यानंतर आपल्याला भरपूर पगार मिळेल आणि पगारातून आपलं घर चालवेल, तर ही जर कल्पना तुझी असेल तर ती चुकीची आहे. मी सरकारी नोकरी करणार नाही. तीच भूमिका नेमकी टिळकांची होती. आणि त्यातून कोणतंही द्रव्यबळ पाठीशी नसताना या दोन्ही त्यावेळच्या तरुणांनी काय केलं असेल तर पहिल्यांदा शिक्षण संस्था उभारली, न्यू इंग्लिश स्कूलसारखी संस्था उभी केली, डेक्कन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही नंतर निर्माण झाली, पण त्यासाठी फर्ग्युसन कॉलेजची निर्मिती केली. आणि पहिल्या वर्षी न्यू इंग्लिश स्कूल, दुसऱ्या वर्षी वर्तमानपत्र केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्र काढली, आणि त्यातून ते पुढे वाटचाल करायला लागले. आता हे राष्ट्रीय शिक्षण द्यायचं म्हणजे काय तर ब्रिटिशकालीन शिक्षण हे हमालखाने बनवण्यासाठी केलं जातं आहे, हा त्यांचा महत्त्वाचा भाग होता आणि ते त्यांना सांगायचं होतं. आज आपल्याला दिसतं काय तर शिक्षणातून उडालेला आहे आणि फक्त मालखाने राहिलेला आहे. आणि हेच सगळीकडं आत्ताचं चित्र उभं राहतं आहे. हा दुर्दैवाचा भाग आहे. म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून पुढे येण्याची आवश्यकता आहे. आणि हा सरकारी युनिव्हर्सिट्या की हमालखाने हा अग्रलेख 19 ऑगस्ट 1902 रोजी टिळकांनी लिहिलेला होता केसरीमध्ये. आता यासाठी त्यांनी काय लिहिलं होतं हे फक्त मी मुद्दाम सांगतो. हिंदुस्थान देशाचे राज्य हे इंग्रज सरकारच्या हाती आल्यानंतर सदर सरकारने पूर्वीच्या राजांपेक्षा जी एक मोठी सुधारणा केली ती शिक्षण होय, व याकरिता इंग्रज सरकारचे आम्ही जितके आभार मानावेत तितके थोडेच आहे, अशी भूमिका ही सर्वांची होऊ लागली. सर्व तेव्हाच्या सुशिक्षित समाजाला असं वाटलं की अरे शिक्षण आता सर्वांपर्यंत पोचलेलं आहे आणि शिक्षण आपल्याला मिळतं आहे ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बाब आहे. आणि शिक्षणातून आपला विद्यार्थी हा घडणार आहे, त्याला सरकारी नोकरी मिळणार आहे आणि सरकारी नोकरीतून आपल्याला पुढं जायचं आहे, म्हणजे आपल्या मुलांना पुढं जायचं आहे, हे सगळं होतं. पण एक लक्षात ठेवा की या सरकारी नोकऱ्यांमध्ये ब्रिटिशांना काय घडवायचं होतं तर ब्रिटिशांना फक्त ठराविक पद्धतीचं शिक्षण द्यायचं होतं, त्यातून कारकून तयार करायचे होते. आणि जे कारकून त्यांना त्यांच्या सरकारला उपयोगी पडतील असे कारकून तयार करणं आणि त्यांच्यामार्फत
या देशामध्ये पाय रोवून उभं राहणं हा त्यांचा हेतू होता. कर्जनच्या भाषणामध्ये हे सगळं आलेलं आहे. आणि कर्जन जेव्हा असं म्हणतो की आपल्याला या पद्धतीचं शिक्षण लोकांना द्यायचं आहे, त्यावेळेला त्यांनी रेल्वे आणली. लोकांनी कौतुक केलं की अरे यांनी रेल्वे आणली, बघा यांनी रेल्वे आणली, यांनी वेगवेगळ्या म्हणजे मोठ्या कामगिरीवरती जाता येईल अशी व्यवस्था निर्माण केली, आपल्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकामध्ये जाता येईल अशी व्यवस्था निर्माण केली. त्यावेळेला कर्जनचं एक वाक्य आहे असं की आम्ही आत्ता अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे की काठीला सोनं बांधून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं असेल तर तो निर्धोकपणे माणूस जाऊ शकतो. म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था आम्ही आणलेली आहे. टिळकांनी लिहिलं आहे की अरे तुम्ही हे सगळं केलं ठीक आहे, पण सोनं त्याला मिळायला पाहिजे ना. सोनं मिळणार असेल तर तो काठीला बांधणार आणि तो जाणार. तेव्हा अशी व्यवस्था निर्माण झाली आहे, हे तुम्ही जे सांगताय ते सर्वार्थानं बरोबर नाही. या तऱ्हेचं शिक्षण हे लोकांना कुठं घेऊन जाणार आहे हे त्यांनी सांगतात. म्हणजे त्या समाजामध्ये त्यावेळेला या शिक्षणातून काय घडलं असेल तर ब्रिटिश सत्तेबद्दलची एक प्रकारचं प्रेम निर्माण झालं. ब्रिटिश सत्ता ही केवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्यासाठी झटते आहे हे चित्र निर्माण करण्यामध्ये ब्रिटिशांना एका प्रकारचं यश आलं होतं. आणि ते यश टिळकांना पुसून काढायचं होतं की हे यश नाही आहे, या अर्थानं हे यश म्हणता येणार नाही. तुम्हाला आमच्यावरती जुलूम जबरदस्ती करायची आहे, तुम्हाला आमच्यावर या समाजावरती सगळ्या समाजावरती एकत्र प्रेशर आणायचं आहे आणि हा समाज कसा दबलेला राहील हे तुम्हाला पाहायचं आहे. हे आम्हाला नको आहे, हे हमालखाने आम्हाला नको आहेत, हे त्यांना सांगायचं होतं. ही विद्यापीठे म्हणजे कारकुनी निर्माण करणाऱ्यांची फौज करण्याचं कारखाने बनू लागले आहेत. ही विद्यापीठं म्हणजे कारकुनी करणाऱ्यांची फौज तयार करणारे कारखाने बनू लागलेले आहेत. हे त्यातलं वाक्य महत्त्वाचं आहे. ही फौज जी बनते आहे ती आपल्याला निर्माण करायची नाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला झटावं लागेल. 1899 ते 1905 या काळात भारताचे व्हाईसरॉय म्हणून काम करणारे लॉर्ड कर्झन यांनी भारतात येताच धुमाकूळ घालायला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे की त्यांनी 1905 काय केलं तर बंगालची फाळणी केली. बंगालची फाळणी केली आणि जो मुस्लिम बहुल भाग होता तो ईस्ट बंगाल म्हणून निर्माण केला. आणि बंगालचा दुसरा भाग जो होता तो भारत म्हणजे त्यावेळेला ईस्ट बंगालसुद्धा भारतातच होता, पण ईस्ट बंगाल आणि इकडचा वेस्ट बंगाल अशी दोन टोकं निर्माण केली ज्याला बंगाली माणसांनी विरोध करायला सुरुवात केली. आणि झालं असं की एक प्रकारची चीड निर्माण झाली आणि ती चीड निर्माण झाल्यानंतर या तरुण वर्गामध्ये विशेषतः तरुण वर्गामध्ये असंतोष पसरला. आणि या असंतोषातून आपल्याला माहिती आहे की मुझफ्फरनगरमध्ये मोठा दंगा झाला आणि त्याच्यावरती टिळकांनी 2 अग्रलेख लिहिले. एकूण त्यांचे अग्रलेख 7 अग्रलेख आहेत आणि त्या अग्रलेखासाठी त्यांना राजद्रोहाची शिक्षा झाली. हा सगळा भाग जो होता तो लक्षात घेता टिळकांनी असं लिहिलं की युनिव्हर्सिट्या म्हणजे काय, तुम्ही ज्या युनिव्हर्सिट्या निर्माण करता आहात त्या युनिव्हर्सिट्या कशासाठी आहेत. युनिव्हर्सिट्या म्हणजे ग्रँटीन एड घ्यायची आणि पैशाची मदत आम्ही तुम्हाला करतो आहोत हे सांगायचं. आणि या पैशाच्या मदतीतून तुम्ही पण या पैशाच्या मदतीला काही अर्थ नाही आहे. टिळकांनी असं लिहिलं आहे की विद्याप्रसाराकरता तुम्ही जे काम करता आहात ते केवळ आणि केवळ तुमच्या हिताकडे लक्ष देऊन तुम्ही हे निर्माण केलेलं आहे. तेव्हा म्हणजे त्यांनी एक उदाहरण दिले ते असं की तिबेटच्या मोहिमेवर तुम्ही लाखो रुपये खर्च करता
लाखो रुपये खर्च करण्यासाठी जी सवड या सरकारला लागलेली आहे, तिथे युनिव्हर्सिटीच्या सुधारणात काय करणार आहात? युनिव्हर्सिटीच्या सुधारणा म्हणजे काय? तर सगळ्या युनिव्हर्सिट्या या आपल्या हातात कशा राहतील हे पाहण्याचं काम त्यावेळेला ब्रिटिशांनी केलेलं होतं आणि त्याला ते हवं होतं. म्हणून हे हमालखाने जे आहेत ते कितीही भव्य असले तरीसुद्धा ते उदात्त आहेत असं म्हणता येत नाही. शेवटी ते हमालखाने आहेत हे त्यांना सांगायचं होतं. आता हेच लॉर्ड कर्झन कलकत्ता येथे विद्यापीठांमध्ये बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की आजपर्यंत कोणालाही कधीही विद्यापीठाचे चान्सलर किंवा अध्यक्ष या नात्याने एकसारखी 6 वर्षेपर्यंत नवीन पदवीधर लोकांना उद्देशून भाषण करण्याचा मान हा इतर कोणालाही मिळाला नव्हता. तो पहिल्यांदा मिळाला, तो लॉर्ड कर्झनला मिळाला. आणि लॉर्ड कर्झनला मिळाला त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की याच्या योगानं आपण या क्षेत्रामध्ये पाय रोवून कसं उभं राहता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. अनेक जण मला असं विचारतात की टिळकांनी आपल्या मुलांना खरंच असा उपदेश केला होता का? टिळकांनी आपल्या मुलांना सिंहगडावरती बोलवून रामभाऊ टिळक आणि श्रीधरपंत यांना बोलवून घेऊन, म्हणजे त्यावेळेला ती लहान मुलं होती, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या अभ्यासाची एकूण काय अवस्था आहे, काय करतायत मुलं, काय शिकतायत याकडे त्यांनी बारकाईनं लक्ष दिलं. तेव्हा त्या मुलांना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही कोणतंही काम केलं तरी चालेल, अगदी जोडे शिवण्याचं काम केलं तरी चालेल, पण जोडे असे शिवा की लोकांनी असं म्हटलं पाहिजे की जोडे घ्यावेत तर ते टिळकांकडचेच. हे त्यातलं महत्त्वाचं होतं की तुम्ही जोडे शिवलेत तरी माझी ना नाही आहे, पण ते इतके उत्तम झाले पाहिजेत की त्या लोकांनी असं म्हटलं पाहिजे की जोडे घ्यावेत तर ते टिळकांकडचेच. म्हणजे त्यांचं महत्त्व काय होतं तर कोणत्याही कारागिरीसाठी आपण ना असता कामा नये. म्हणजे धंदे शिक्षण हे कसं असलं पाहिजे हे त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं. धंदे शिक्षणातून या देशाचा विकास होऊ शकतो हे पहिल्यांदा सांगणारे हे टिळक होते, लक्षात घ्या. आता इथे कायद्याचे विद्यार्थी आहेत म्हणून 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. टिळकांना त्या काळामध्ये अनेक बंदी हुकुमांना सामोरं जावं लागलं. त्यातला एक बंदी हुकूम असा होता की गणेशोत्सवामध्ये टिळक जेव्हा भाषण द्यायला जातील तेव्हा त्यांना कुणी हार घालता कामा नये. त्यांनाच काय त्यांच्या जवळपासच्या सुद्धा म्हणजे अगदी मुलांना सुद्धा त्यांच्या कोणी हार घालता कामा नये असा तो बंदी हुकूम होता. टिळक आणि काकासाहेब खाडीलकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे दोघंजण हे धारवाडला गेले होते. तर धारवाडचा कलेक्टर तिथं आला आणि तो म्हणाला तुम्हाला भाषण बंदी आहे, इथे भाषण करता येणार नाही. टिळक म्हणाले हो का, बंदी आहे? कोणावर बंदी आहे? तर तो म्हणाले बाळ गंगाधर टिळक BG टिळक या व्यक्तीला इथे भाषण करायची बंदी आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, मग इथं पानसुपारी केली तर चालेल ना? तर तो कलेक्टर म्हणाला, तो ब्रिटिश कलेक्टर होता, तो म्हणाला तुम्ही पानसुपारी करू शकता पण ती 5 मिनिटात उरकली पाहिजे. तर ठीक आहे म्हणाले. मग पानसुपारीचा समारंभ ज्या स्टेजवरती होता त्या ठिकाणी खाडीलकर आणि टिळक हे दोघंजण उभे राहिले आणि टिळकांनी कोटाच्या खिशातून एक कागद खाडीलकरांना दिला आणि म्हणाले सुरू करा. आणि खाडीलकरांनी टिळकांना काय म्हणायचं आहे हे सगळं 20 मिनिटामध्ये समजावून सांगितलं समाजाला. टिळकांना असं म्हणायचं आहे, टिळकांना तसं म्हणायचं आहे असं सांगून त्यांनी ते भाषण पूर्ण केलं. टिळकांनी त्या कलेक्टरच्या डोळ्यात धूळ कशी फेकली त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. ते म्हणाले की ठीक आहे ना, माझ्यावरती बंदी आहे ना, खाडीलकरांवरती नाही आहे. तेव्हापासून सरकार जागं झालं आणि त्यांनी सांगितलं की नाही,
आता टिळक आणि त्यांच्या परिसरामध्ये जो असणारा, त्यांच्या परिवारामध्ये असणारा जो माणूस असेल त्यालासुद्धा या पुढच्या काळामध्ये बंदी लागू करण्यात येईल. हे काहीच नाही. दुसरंही उदाहरण असंच आहे, ते माझ्या टिळक पर्वमध्ये मी मुद्दाम दिलेलं आहे की टिळकांनी आणि खाडीलकरांनी असं ठरवलं होतं की नेपाळमध्ये जाऊन बंदुकीचा कारखाना काढायचा. बंदुकीचा कारखाना हा नेपाळमध्ये काढायचा. नेपाळ हे स्वतंत्र राष्ट्र होतं आणि त्या काळामध्ये बंदुका या नेपाळमध्ये निर्माण होतील आणि बंदुकांचं पुढं काय होईल हे काय सांगायची आवश्यकता आहे असं वाटत नाही. पण बंदुकीचा कारखाना काढायचा असेल तर खाडीलकरांनी काय करावं, तर खाडीलकर हे मूळचे सांगलीचे. सांगली शेजारी हरिपूर नावाचं खेडेगाव आहे. तर हरिपूरच्या रस्त्यावरती पहिल्यांदा बंदुकीची प्रॅक्टिस केली. ज्याला बंदुकीचा कारखाना काढायचा आहे तो बंदुकीची प्रॅक्टिस एका ग्रामीण भागामध्ये जाऊन करतो, हे उदाहरण. पण इथे खाडीलकर नुसते थांबले नाहीत. त्यांनी छत्रे सर्कशीमध्ये जाऊन घोड्यावरती बसण्याचं प्रशिक्षण घेतलं. आणि घोड्यावरती बसण्याचं प्रशिक्षण कशासाठी, तर या माणसाला घोड्यावरती बसता येतं, तो घोड्यावर बसून बंदूक चालवू शकतो, हेही त्यांनी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन दाखवून दिलेलं होतं. आणि ते पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये एकदा गेले होते दोघंही, टिळक आणि खाडीलकर. त्या ठिकाणी तिथे एक माताजी भेटल्या आणि त्या माताजीची सहज ओळख झाली की त्या इथं कशा आहेत पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये, या कशा आलेल्या आहेत. आणि हे दोघंजण मराठीत बोलत होते एकमेकांशी. म्हणल्यानंतर त्या माताजी जागा झाल्या. त्या म्हणाले तुम्ही महाराष्ट्रातनं आलात का, तर टिळक आणि खाडीलकर म्हणाले हो आम्ही महाराष्ट्रातनं आलो. तुम्ही कोण, नाही म्हणाले त्या आम्ही राजाच्या राजवाड्यावरती मी स्वतः काम करते. टिळकांचं लक्ष त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यावरती असं होतं की या बाई आपल्याला उपयोगी पडू शकतात, या माताजी आपल्याला उपयोगी पडू शकतात. आणि माताजींचं सहकार्य घेऊन खाडीलकरांना त्यांनी नेपाळच्या राजवाड्यामध्ये नियुक्त करायला सांगितलं. नेपाळच्या राजवाड्यामध्ये त्यावेळेला त्या राजवाड्यावरती मंगलोरी कौलं घालायची होती. पहा कशा पद्धतीनं, कशा तऱ्हेनं त्यांनी स्वतः या गोष्टींकडे लक्ष दिलेलं होतं. मंगलोरी कौलं त्यावेळेला त्या राजवाड्यावरती घालायची आहेत असं सांगून खाडीलकरांनी त्या राजवाड्यामध्ये प्रवेश मिळवला. मंगलोरी कौलांचा कारखाना तिथं उभा केला आणि साईड बाय साईड बंदुकीचा कारखाना हा त्यांनी, त्यासाठीची जी व्यवस्था असते त्या व्यवस्थेमध्ये बंदुकीचा कारखान्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा ही मागवली. आणि ही यंत्रणा आल्यानंतर ती यंत्र ही बिहारच्या सरहद्दीवरती नेमकी थांबवण्यात आली आणि त्यातून काही लोक हे फुटले आणि हा सगळा डाव उघडकीला आला. आणि त्यातून मग खाडीलकरांना माघार घ्यावी लागली. टिळक हे त्या ठिकाणी हजर नव्हते, परंतु प्रत्यक्षात असं झालेलं होतं की हा जर बंदुकीचा कारखाना त्यावेळेला निर्माण झाला असता तर सरकारची खरोखरच पंचायत झाली असती. या ठिकाणी आणखीन एक उदाहरण देतो की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1908 टिळकांना राजद्रोहाची दुसरी शिक्षा झाली. पण दुसऱ्या शिक्षेच्या आधी ब्रिटिशांनी जवळपास असा निर्णय केलेला होता की यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पकडण्याची गरज आहे. 14 ऑक्टोबर 1907 रोजी चिंचपोकळीला एक सभा झाली. सभेचा भाग होता तो असा की सगळ्या कामगारांना या सभेसाठी निमंत्रण द्यावं असं सांगण्यात आलं. सगळ्या कामगारांना म्हणजे सगळ्या गिरणी कामगारांना या चिंचपोकळीच्या मैदानावरती उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात आलं. आणि
हे लोक सगळे त्या मैदानामध्ये जमा झाले. टिळकांनी भाषण केलं आणि काय सांगितलं? त्यांनी दारूबंदी, दारू पिता कामा नये, व्यसनाच्या मागे लागता कामा नये. तुमच्या कामाचे तास हे आत्ता 12 तास 14 तास कितीही तास हे आहेत, त्याऐवजी ठराविक तासाचं काम तुम्हाला मिळालं पाहिजे, यासाठीचं ते भाषण होतं. भाषणामध्ये दुसरा कुठल्याही सरकारच्या विरोधातला कुठलाही महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उच्चारलेला नव्हता. तरीही त्या भाषणाला उपस्थित असलेल्या कामगारांची संख्या होती 2.25 लाख. मुंबईच्या गिरण्यांमध्ये त्यावेळेला काम करणाऱ्या कामगारांची संख्या 1,00,000-1.5 लाखाच्या आसपास होती. मुंबईची लोकसंख्या त्यावेळेला जेमतेम 12 लाखाच्या घरात होती. असं असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येनं, एवढ्या मोठ्या संख्येनं समाज जर टिळकांच्या मागे उभा राहणार असेल तर ब्रिटिश सरकारची पंचायत होणार आहे, हे ओळखणारी एक व्यक्ती त्या ठिकाणी हजर होती आणि तो म्हणजे ब्रिटिशांचा मुंबईचा पोलीस कमिशनर H.G. गेल. या H.G. गेलनं सिमल्याच्या आपल्या सेक्रेटरिएटला कळवलं की तुम्ही या माणसावरती लक्ष ठेवा, B.G. टिळक या माणसावरती तुम्ही लक्ष ठेवा, कारण आपले लोक किती आलेले आहेत, ब्रिटिशांचं सैन्य या देशामध्ये आलं आहे ते किती आहे, तर ते जास्तीत जास्त 2 लाखाच्या घरात आहे. टिळकांनी एका भागामध्ये फक्त आवाहन केल्यानंतर जर त्यांच्या सभेला 2.25 लाख उपस्थित राहत असतील, कामगार उपस्थित राहत असेल, तर या माणसांनी फक्त आवाहन करायचा अवकाश की एका क्षणात आपलं राज्य उलथून ते पाडू शकतील, ही जाणीव त्या H.G. गेलला झाली. आणि त्यांनी ब्रिटिश सरकारला कळवलं की या माणसाला कोणत्याही तऱ्हेनं पकडण्याचा निर्णय तुम्ही करा, कोणत्याही कलमाखाली त्याला अटक करा, कारण हा माणूस तुम्हाला त्रासदायक होईल आणि हा माणूस त्रासदायक होणार असेल तर आपल्याला यासंबंधी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. हा मुंबईचा पोलीस कमिशनर आपल्या सरकारला कळवतो आणि त्याप्रमाणे 1908 मध्ये त्यांना या राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्यामध्ये गुंतवण्यात आलं आणि त्यांना शिक्षा झाली. ती 6 वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि मंडालेना त्याला पाठवण्यात आलं. सांगायचा मुद्दा असा की पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येतो. त्या असं टिळक असं लिहितात की प्रत्येक धंद्याचे पूर्ण ज्ञान एकाच माणसाला देणे शक्य आहे का, तर ते शक्य नाही आहे. म्हणजे हे ज्ञान सगळ्या समाजामध्ये पसरवलं गेलं पाहिजे. तर ते काय पाहिजे? धंदे शिक्षणाविषयी ते लिहितात. त्यावेळेला कुल्प तयार करणं, आकाड्या, बटणं, छत्र्या, चष्मे, चाकू, साबण, वारदिसे, तेले, चांबडे कमावणं, रंग देणं वगैरे लहान सहान पुष्कळ धंदे असे आहेत की ते थोड्या भांडवलाने निरनिराळ्या ठिकाणी चालू शकतील. म्हणजेच त्यांना हे सांगायचं होतं की ग्रामीण भागामध्ये हे धंदे उभे राहू शकतात आणि ग्रामीण भागामध्ये हे धंदे उभे राहायचे असतील तर यात म्हणजे आज जे आपण स्टार्टअप म्हणतो ते स्टार्टअप हे त्यांनी त्या काळात पाहिलेलं होतं. त्या काळात त्यांनी सांगितलं होतं की या पद्धतीनं आपल्याला समाजामध्ये सगळ्या गोष्टी कशा नेता येतील आणि समाजामध्ये सगळ्या गोष्टींची निर्मिती कशी करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. स्टार्टअपची व्याख्या तरी काय हो, तर फॉर इंडियन विलेजेस ए स्टार्टअप मीन्स द ट्रान्झिशन फ्रॉम ट्रॅडिशनल लेबर अँड इकॉनॉमिक स्टॅग्नेशन टू सेल्फ रिलायन्स, एम्पॉवरमेंट अँड इन्कम जनरेशन. इन्कम जनरेशनला महत्त्वाचं आहे. इट रिप्लेसेस forced urban migration with localized growth, turning rural youth and women into creators of wealth and solving community specific challenges. हे आजचं अर्थशास्त्र सांगत आहेत. हे त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं अर्थशास्त्र हे या पद्धतीचं होतं. हे धंदे कसे करावेत याचं ज्ञान, हे धंदे म्हणजे हिंदुस्थानात
एका परीनं कोणत्याही दृष्टिकोनातून आपण परावलंबित्व हे दूर करण्याची आवश्यकता आहे, हेच नेमकं टिळकांनी त्या काळात सांगितलं होतं. पण आज घडलं आहे काय, तर हे सरकार सरस्वती देवीला आपली दासी बनवून काम करायला लावत आहे. तेव्हा देशामध्ये कोणतीही सार्वजनिक चळवळ जेव्हा उत्पन्न होते तेव्हा स्वतंत्र देशातील विद्यापीठात असलेले विद्यागुरू प्रचलित विषयावरती आपली मते उघडपणे प्रसिद्ध करतात आणि त्यास जी बाजू राष्ट्राच्या हिताची दिसेल तेच विद्यार्थ्यांच्या मनात ठसवून तदनुसार वर्तन करण्याकडे त्याची प्रवृत्ती करतात. आज चित्र काय दिसते याचा विचार तुम्हीच करा. समाज हा अशा पद्धतीनं पुढे जात असतो. आता आणखीन एक गोष्ट सांगतो की टिळकांना भेटायला जेव्हा मंडालेहून ते 1914 आले त्यावेळेला एक गृहस्थ हे बेळगावहून त्यांना भेटायला आले. ते त्यांना भेटले. हे बेळवी वकील, हे बेळगावचे वकील होते आणि त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही टिळकांना भेटलात असं आम्हाला कळलं. तर ते म्हणाले, टिळकांना भेटायला काय बंदी आहे का काय? मी भेटणार आणि मी भेटलो म्हणून मग तुम्ही माझी सनद काढू शकत नाही, काढून घेऊ शकत नाही. मी ही कायदे कौन्सिलचा सभासद आहे आणि हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी हे तुम्हाला सांगतो. तो जिल्हाधिकारी गप्प बसला आणि गप्प बसल्यानंतर त्यांना दुसरं काही करता आलं नाही. पण अशा पद्धतीनं टिळक काय किंवा त्यांच्या परिवारातले सगळे वकील काय, नेते काय, हे सगळे टिळकांच्या मागे टिळकांच्या पाठीशी अशा पद्धतीनं उभे होते म्हणून ही चळवळ पुढे गेली. आता मी पुन्हा एकदा युनिव्हर्सिटी उर्फ हमालखाने या अग्रलेखाकडे वळतो. त्यांनी आजच्या परिस्थितीचंच वर्णन जणू काही त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि ते कसं ते पहा. नोकऱ्यांपेक्षा ग्रॅज्युएटांची संख्या जेव्हा दुपटी तिपटीने वाढली तेव्हा अर्थातच आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा अपुरेपणा आणि निरुपयोगिता विद्यार्थ्यांच्या मनात येऊ लागली आणि त्याबरोबरच प्रचलित असलेल्या राज्यकारभाराच्या धोरणाकडेही त्यांचे लक्ष जाऊ लागले. ही स्थिती राजकीयदृष्ट्या अनिष्ट आहे असे सरकारचे मत बसले. हिंदुस्थानातील शिक्षणाचे जे धोरण ठेवायचे ते असे असावे की त्यामुळे नोकऱ्या करण्यापेक्षा फाजील ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटीने बाहेरच पडू नयेत अशा प्रकारचा विचार राज्यकर्त्यांच्या मनात येऊ लागला. म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी 100 विद्यार्थी परीक्षेला बसले असतील त्यातल्या फक्त 30 जणांनाच पास करायचं असं धोरण ठरवलं गेलं आणि त्यातून 70 जणांना बाजूला केलं गेलं. कारण का, की ही संख्या वाढता कामा नये. ही संख्या वाढली तर सगळेच्या सगळे शिक्षण घेतील आणि सगळेच्या सगळेजण आपल्याला अडचणीत आणतील. हा विचारही त्यावेळेला ब्रिटिश सरकारने केलेला होता आणि फक्त त्या हमालखाने तयार करण्याचं काम हे त्या काळामध्ये हे या सरकारने केलेलं होतं. जुन्या विद्यापीठाची आरती हा एक अग्रलेख असाच आहे. 23 फेब्रुवारी 1904 रोजी लिहिलेला हा अग्रलेख. त्यात ते असं म्हणतात की लोक अधिकाधिक शिक्षण घ्यायला लागल्यानंतर ब्रिटिशांच्या मनात संशय निर्माण झाला की अरे हे एवढे लोक कशासाठी शिक्षण घेत आहेत, काय येत आहेत एवढे पुढे. तेव्हा त्यांना असं वाटलं की कॉलेज निर्माण करण्यावरती बंधनं आणूया. मग त्यावेळेला कॉलेज निर्माण करण्यावरती बंधनं आली, ती बंधनं लादली गेली. मग त्यातून निर्माण झालं त्या राष्ट्रीय शिक्षणाच्या मंडळींना त्यातून वगळण्यात आलं. ते राष्ट्रीय शिक्षण म्हणजे वेगळं काहीतरी आहे आणि ते काही आपल्या उपयोगाला पडणार नाही अशी ब्रिटिशांची धारणा झाली आणि राष्ट्रीय शिक्षण हे टिळकांकडून समाजामध्ये पसरवलं गेलं आणि त्यातून एक कर्तव्य तत्परतेची बूज राखण्याचं काम हे केलं गेलं. हे मी मुद्दाम अशासाठी सांगितलं की आता माझ्या या पुस्तकामध्ये काय म्हणले ते थोडक्यात सांगतो आणि मी थांबतो. टिळकांच्या अटकेपाशी मी येतो, जी 1908 त्यांना शिक्षा झाली. त्याच्यामध्ये टिळकांच्या अटकेनंतर प्रत्येक वर्षाला एक दिवस
या न्यायाने गिरणी कामगारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे बंद त्यावेळेला केलेला होता. त्या बंदचं जे तुम्हाला मूळ दिसतं ना ते 1907च्या त्या चिंचपोकळीच्या सभेमध्ये दिसतं. हा उत्स्फूर्त बंद होता. पण त्यावेळेला सरकारला असं वाटलं की अरे हा बंद कसा काय, आणि हा म्हणजे त्यांना शिक्षा 6 वर्षाची झाली म्हणून 6 वर्षाच्या शिक्षेला प्रत्येक वर्षासाठी 1 दिवस बंद म्हणून त्यावेळच्या गिरणी कामगारांनी 6 दिवस सलग बंद हा घडवून आणला. आणि हे त्याचं जे भाग होता तो भाग जो होता तो ब्रिटिशांना होरपळून काढणारा होता. त्यावेळेला सरकारला असं वाटलं की अरेच्या या माणसाची म्हणजे आपण जे काही म्हणत होतो ते एका अर्थानं बरोबर आहे की टिळक या व्यक्तिमत्वाला आपण जर देशाबाहेर घालवलं नाही तर हा देश पूर्णपणानं टिळकांच्या अधीन होईल आणि आपल्या सरकारला इथून परागंदा व्हावं लागेल, निघून जावं लागेल. आणि हे सगळं त्या काळामध्ये टिळकांनी म्हणजे टिळकांच्यामुळं ही क्रांती होऊ शकत होती, क्रांती होणार होती आणि ही क्रांती निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी केलेले हे प्रयत्न होते. आता फक्त शेवटाकडे येतो की टिळकांना शेवटच्या कालखंडामध्ये म्हणजे 1920मध्ये जेव्हा एप्रिल मेच्या दरम्यान त्यांना सिंधचा दौरा त्यांनी आखलेला होता. आणि सिंधचा दौरा सिंधचा दौरा हैदराबाद सिंधपासून ते कराचीपर्यंत त्यांनी जो प्रवास केला तो प्रवास लाहोरपासून हैदराबाद सिंधपर्यंत केलेला प्रवास हा सगळा प्रवास हा केवळ सोडा वॉटरवरती आणि काही चणे फुटाणे खाऊन त्यांनी तो सगळा कालखंड पुढे रेटला. माझ्या टिळक पर्वमध्ये मी आजही पाकिस्तानात असलेल्या टिळक इन्क्लाइनचा एक फोटो प्रसिद्ध केलेला आहे. आणि टिळक इन्क्लाइन म्हणजे काय तर टिळक चौक, टिळक स्क्वेअर अशा अर्थानं तो आजही ओळखला जातो. आणि त्याचा फोटो हा माझ्या टिळक पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे मी का सांगतो की आजही तिथे टिळक इन्क्लाइन हा हैदराबाद सिंधचा महत्त्वाचा भाग ठरतो आहे, कारण तो आता मध्यवर्ती झालेला आहे. आणि तिथून टिळकांनी हैदराबाद सिंधचा दौरा सुरू केला आणि ते कराचीपर्यंत गेले. कराचीमध्ये आजही एक मराठी शाळा आहे. त्या मराठी माणसानं निर्माण केलेली शाळा आहे. ती वैद्य नारायण केशव वैद्य यांनी निर्माण केलेली शाळा आहे. आणि ती शाळा आजही NKD स्कूल म्हणून ओळखली जाते, NKD व्ही स्कूल म्हणून ओळखली जाते. आणि हे काम टिळकांच्या प्रेरणेतून उभं आहे. आता फक्त माझा पाकिस्तानचा एक थोडासा भाग सांगतो आणि थांबतो की मी कराचीमध्ये हिंडत असता माझ्या एका मित्रांनी मला असं सांगितलं की आत्ता तू जिथं उभा आहेस तिथे मुंबई विद्यापीठाची शाखा कराचीमध्ये जी होती त्याचं ऑफिस होतं आणि त्याचं दप्तर हे या ठिकाणी होतं. तर हे तुला माहिती आहे का? म्हणलं नाही. या ठिकाणी टिळकांचा अर्धपुतळा उभारण्यात आलेला होता हे पण तुला माहिती नसेल. म्हणलं नाही बुवा, मी कुठे हे वाचलेलं नाही आहे. तर तो म्हणाला इथे हा पुतळा होता आणि तो पुतळा त्या पुतळ्याचं अनावरण 1921मध्ये मोहम्मद अली जिना यांच्या हस्ते झालेलं होतं. तेव्हा मोहम्मद अली जिनांनी त्यावेळच्या भाषणामध्ये असं सांगितलं की मी जिवंत असेपर्यंत हा पुतळा इथे राहायला पाहिजे. पुढे काय होईल हे मला माहिती नाही, पण हा पुतळा या पुतळ्याला धक्का लावता कामा नये. 1948मध्ये मोहम्मद अली जिना गेले आणि तो पुतळा तिथून हलला. इथे ही गोष्ट संपत नाही. मला त्यांनी ही माहिती दिल्यानंतर मी म्हटलं हा पुतळा असेल कुठे? तर मला त्या माझ्या मित्रांनी म्हणजे जो माझ्याबरोबर अमेरिकेमध्ये शिकायला होता त्यांनी असं सांगितलं की तो कराची म्युन्सिपाल्टीच्या
त्यावेळेला ती म्युन्सिपाल्टी होती, ज्या वेळेला पुतळा उभारला ती म्युन्सिपाल्टी होती. आता कराची कॉर्पोरेशन झालेलं आहे. कॉर्पोरेशनच्या गोडाऊनमध्ये तो हलवण्यात आलेला आहे आणि गोडाऊनमध्ये असंख्य पुतळे आहेत. तुला पाहायचं असेल तर तू पाहू शकतोस. मग मी तिथल्या कमिशनरकडे गेलो, म्युन्सिपल कमिशनरकडे, आणि त्याला विचारलं की मला ह्या पुतळा पाहायला मिळेल का. तर तो असं म्हणाला की तो पहा, पण तुम्ही फोटो काढू शकणार नाही, तो शोधून काढावा लागेल, कारण बरेच पुतळे तिथे आहेत, त्यातून तुम्हाला जो म्हणताय पुतळा, तो पुतळा तुम्ही शोधून काढू शकता. तेव्हा मी म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी एक माणूस माझ्याबरोबर दिला आणि तो पुतळा मी शोधून काढला आणि त्यासंबंधीची हकीकत केसरीमध्ये त्यावेळेला परत आल्यानंतर मी प्रसिद्ध केलेली आहे. सांगायचा मुद्दा असा की सगळा समाज बरोबर देणारा हा माणूस हा खऱ्या अर्थानं भारताचा हितकर्ता होता. भारतासाठी, स्वतंत्र देशासाठी, स्वदेशासाठी, स्वराज्यासाठी प्रयत्न करणारा हा माणूस होता आणि त्याला या निमित्तानं आपण या ठिकाणी आदरांजली वाहतो आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या ओघवत्या अभ्यासपूर्ण शैलीने आपण आजचा विषय अतिशय सुंदर पद्धतीने मांडलात. आजच्या पिढीला लोकमान्यांचे विचार समजून घेणे आणि आत्मसात करणे किती गरजेचं आहे हे आजच्या व्याख्यानातनं खूप प्रकर्षानं जाणवलं. तसेच टिळकांनी त्या काळात लिहिलेले अग्रलेख, त्यांची भाषणं, त्यांच्या आयुष्यातील प्रसंग आजही तितकेच समर्पक आणि सुसंगत वाटतात. यातूनच लोकमान्य टिळकांचे उत्तुंग दूरदृष्टीपूर्ण व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांना कळून येते. म्हणून सर, ते व्यक्तिमत्व आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी माझे सहकारी सहाय्यक प्राध्यापक प्रणव पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम, लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर केतकी दळवी मॅडम, आजचे प्रमुख वक्ते आदरणीय श्री अरविंद गोखले सर, उपस्थित सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक प्रणव पाटील. आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष व्याख्यानाचा समारोप करताना आभार प्रदर्शन करण्याची संधी मला लाभत आहे, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. सर्वप्रथम आजच्या व्याख्यानासाठी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल आणि ब्रिटिशकालीन शिक्षण की हमालखाने या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केल्याबद्दल आदरणीय श्री अरविंद गोखले सरांचे मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. लोकमान्य टिळकांचा राष्ट्रीय शिक्षणाच्या संकल्पनेचा इतिहास, ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेचे वास्तव आणि त्यामागील विचार प्रवाह यांचे आपण अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. आपल्या व्याख्यानामुळे उपस्थित प्रत्येकाला नवी दृष्टी आणि विचारांची समृद्ध दिशा मिळाली आहे. यासाठी आम्ही आपले मनपूर्वक ऋणी आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून उपस्थित राहून मार्गदर्शन व प्रेरणा दिल्याबद्दल माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक सर आणि उपाध्यक्षा डॉक्टर प्रणती टिळक मॅडम यांचे देखील आभार. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सातत्याने प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि सहकार्य दिल्याबद्दल लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर केतकी दळवी मॅडम यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन करणारे आणि कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी मागील काही दिवसापासून झटणारे माझे सहकारी सहाय्यक प्राध्यापक रोहन बावडेकर सरांचे देखील आभार. तसेच आजच्या वक्त्यांचा परिचय करून देणाऱ्या माझ्या सहकार्या सहाय्यक प्राध्यापक तेजश्री दौंडे मॅडम यांचे देखील आभार. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आयोजन समितीचे सर्व सदस्य आणि उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. लोकमान्य टिळकांनी दिलेले राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि राष्ट्रीय शिक्षणाचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. आजच्या व्याख्यानातून मिळालेली प्रेरणा आणि विचार
आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात नक्कीच आचरणात आणू अशी आशा मी व्यक्त करतो. या शब्दांसह पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी माझे शब्द इथे थांबवितो. धन्यवाद.